तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, थेट दापोलीतून तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, दापोलीला आलो आहे लग्नासाठी. तर आता प्रथम सर्वांना शुभ सकाळ, सकाळची वेळ आहे. आणि मित्रांनो, आताच मस्त चहा नाश्ता वगैरे झाला आमचा. तर इकडचा तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवतो, बघू शकता. एकदम शांत वातावरण आहे. तर मित्रांनो, संध्याकाळचा मुहूर्त आहे, काहीतरी 5-1 वाजताचा. तर आपण संध्याकाळी लग्न आहे, तर ते करून रात्री आपण निघणार पहिले मुंबईला. तर चला आता तुम्हाला दाखवतो. पोरं वगैरे सर्व आता मस्त फ्रेश वगैरे झालेत, तर जाऊया. या मित्रांनो, नाश्ता करायला कांदा पोहे, चहा आणू दे. चहा पण घेऊन आलाय. तर मित्रांनो, आता इकडे गाडी आम्हाला डेकोरेट करायची आहे. चला, इकडे गाडी बघू शकता, इनोवा. बघूया आता विकास कशी सजवतोय. त्याचे असिस्टंट भाई कुर्ले, मी स्वतः. आणि हे नुसते बघायला, नुसते म्हणजे काय कामं करीत नाही, काय नाही, फक्त बघायला जातात सर्व. हे बघा, पाणी आहे तर सर विकास. तर मित्रांनो, चला आपण जरा टायमर लावूया. पूर्ण गाडी कसं सजवतोय विकास त्याची व्हिडिओ करूया. आणि मित्रांनो, जर तुम्हाला सजवायची असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला खाली नंबर देतो. तर मित्रांनो, इकडे बघू शकता अशी फुलं वगैरे आहे. आणि आम्ही असे छोटे छोटे नाही, चांगले करतो डेकोरेशन. तर इकडे विकास आहे, हा सर्व करतो. तर विकासचा नंबर सांग. 9082572816. मित्रांनो, जर तुम्हाला करायची असेल गाडी अशी डेकोरेट लग्नासाठी वगैरे, केक वगैरे बनवायचे असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला गाडी बनवून दाखवतो. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ टाकतो गाडी कशी बनवणार आहे.
तर इकडे बघू शकता सर्व त्यांचे गाव मंडळी आता जेवायला बसलेत. तर आम्ही पण आता थोड्या वेळानं बसू. तर आता इकडे बघू शकता हर्षद दादाचा इंटरव्ह्यू चाललाय. त्यांच्या घरात सर्वांचा घेतली, फक्त ह्याचा बाकी होता. तर आता ह्याचा घेत आहेत. आता बघूया काय काय बोल. स्पीक करना जरा. हेलो हेलो माइक टेस्ट माइक गो. आज प्राजक्ता नवरी झाली आहे, तर जेव्हा तुला काय फील होत आहे? आज खुशी होते, ती नवरी होते करून. आम्ही खेळायचो, मस्ती करायचो, कधीच नाही विसरू शकत. झोपता येताना आम्ही एकत्र असायचो. आज ती नसणार उद्यापासून. एक तिच्याबद्दलची आठवण जी कायम तुझ्या डोक्यात राहील लाईफ टाईम पर्यंत. काही छोट्या मोठ्या गोष्टी असायच्या जे तिच्यासोबत शेअर करायचो. काही असले तरी पण तिला कॉल करायचो, सारखं विचारायचो असं झालं तसं झालं. जर तुला प्राजक्ताबद्दल कोणता एक मेसेज द्यायचा आहे तर काय तिला मेसेज देशील? गायडन्स किंवा मेसेज देईन की ती जिथे पण आहे तिथे खुश राहो. आणि काही प्रॉब्लेम असेल तर फोन कर, कॉन्टॅक्ट कर मला. लग्नाच्या घरात जसं बघतो की तू कंटिन्युअसली बिझी आहे, तर तुला वेळ भेटतो त्यासोबत बोलायला बसायला? काय कसा अरेंज करतो हे सर्व हॅवी ड्यूज? तसं थोडं बोलणं चालणं तर होतंच आहे तिच्यासोबत, पण पाहिजे तेवढा टाईम देत नाही तिला. कारण ती पण तिच्या मैत्रिणींसोबत बिझी आहे, मी पण त्या कामांमध्ये बिझी आहे. जर तिच्यासोबत झगडा व्हायचा त्या गोष्टीवर तर तिला मनवायचं कसं? तिला परत मारायचं. लहानपणी ती सर्वात जास्त कोणती वस्तू ती चोरली आहेस हे तुला अजून माहिती नाही? तिची चॉकलेट आहे. एक अशी जी गोष्ट आहे जी फक्त तुला माहिती आहे, जे तू केलंय आणि आज तुझ्यासोबत तू रिव्हील करतोय. अशी तर कोणती गोष्ट नाही आहे, कारण का लगेच सांगायचो पण तिला, आणि तिला ते समजायचं की ही गोष्ट नाही करून. अगर तुझ्या लग्नासाठी एक ॲडव्हान्स देशील तू एक दोघांसाठी, साई आणि प्राजक्तासाठी, तर काय असेल ती? दोघांनी पण खूप खुश राहावा, मोठी राहावा. जसं प्राजक्ताचा माइंडसेट आहे रागिष्ट थोडी, तर साईसाठी काय मेसेज देतील? कसं तिला पॅम्पर करायचं? काय नाही, थोडा टाइम जास्त राग आला तर तिला शांत होते. झालं ना? पास हो गया. चले सेकंड इंटरव्ह्यू आम्ही नाही देणार, रिझल्ट तिकडून भेटणार. रिझल्ट तिकडे. चला मित्रांनो, आता इंटरव्ह्यू पण झाले आणि आपली गाडी पण कंप्लीट झाले. तुम्हाला जरा एक गाडीची व्हिडिओ दाखवतो. हाय भाई येतोय. तर चला मित्रांनो, आता सर्व कार्यक्रम आमचे झालेत, इंटरव्ह्यू वगैरे घेऊन झालेत, जेवायचा प्रोग्राम. तर आता जेवूया आणि आता निघूया आपण लग्नाला. चला. आता फक्त आमची पोरं तेवढी जेवायची बाकी आहे, बाकी सर्व मंडळी जेवून झालेत. तर चला बसा जेवायला बसा. लाज नाही त्याला, बघतो मी नंतर. आम्ही पण बघणार आहे नंतर. चला मित्रांनो, आता झालाय उशीर, आता पटपट जेवूया आणि आपल्याला निघायचं 2 वाजता. तर चला जेवूया आणि भेटूया. तर मित्रांनो, आता नवरी मुलगी जाते हॉलला, आम्ही लोक सर्व पाठवून जाणार आहे.
काय गाईच तर मित्रांनो आता आम्ही पण चाललोय नवरी मुलगी गेल्या पुढे, तर आता आम्ही पण सर्व चाललोय काढून बघू शकता. तर चला आता आपण थेट जाऊया हॉलला, चेंज वगैरे करून भेटूया. चला. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय लोकेशनला, तर चला आता जाऊया हॉलमध्ये. जायला कसं वाटतं, आम्ही कपडे बघा आमचे कपडे आम्हाला चेंज करायचे जाऊन. चला जाऊया. तर मित्रांनो फायनली आता आम्ही सर्व कपडे वगैरे घालून रेडी झालोय बघू शकता. यस 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 रेडी. टकाटक. ओ सल्लू भाई. चला मित्रांनो जाऊया आहेत. तर मित्रांनो सर्व आता पब्लिक आलेला आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलोय जरा मस्त असा फोटोशूट करायला. इकडे बॅकग्राऊंड वगैरे मस्त आहे म्हणून. तर चला सिंगल सिंगल फोटो घेऊया पोरांचा. तर चला मित्रांनो लग्न सुरू झालंय. हा बरोबर आहे. चला गणपती. अरे भाई जल्दी आओ ना. हो दादा मंगल शुभ मंगल सावरी नर्मदा कावेरी देखो चिंता करी ही कन्या सगुण रूपरा कवणासिन्या देई दे आता आहे आज मिलनया मंगल दिनी पूर्या सदा मंगल. द्वापारीचा आठवा श्रीकृष्ण कली माझी बोत नववा कलंकी पुढे धावा शुभलग्न. तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलोय. तर या तुम्ही पण जेवायला या. इकडे मेन विकास आहे आणि बाकीची पोरं सर्व इकडे बसले बघू शकता. तर चला आता जेवूया,
नंतर भेटू. नंतर ना हा पुण्याला शिफ्ट. तर मित्रांनो आता मस्त लग्न वगैरे एन्जॉय करून आता आम्ही जेवलोय वगैरे. तर आता मित्रांनो वाजलेत बरोबर 10:15. तर आता चाललोय मुंबईला रिटर्न परत. तर चला मित्रांनो आता बस येते. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय दापोली.